हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण थर्ड स्टँडर्डचा EVSचा 6th लेसन पाहणार आहोत. गेटिंग टू नो द प्लेस वी लिव्ह इन. म्हणजे आपण आपल्या जिथे राहतो त्या भागाची ओळख करून घ्यायची आहे. पहा, इथे फाइंड द नेम ऑफ टाउन इन वर्ल्ड पझल गिवन बिलो. म्हणजे इथे तुम्हाला एक पझल दिलेला आहे, ह्याच्यात तुम्हाला गावांची नावं शोधायची आहेत. मी बघा काही ठिकाणी मार्क केलेलं आहे, सातारा, पेण, कोल्हापूर. अशाच पद्धतीने अजून काही नावं मिळतात का हे तुम्ही शोधायचं आहे तिथे. पहा, अशा पद्धतीने तुम्ही काही नावं शोधायची आहे त्याच्यामध्ये. पुढे तुम्हाला सांगितलं आहे हाऊ डज अ टाउन फॉर्म. म्हणजे गाव कसे तयार होते असं तुम्हाला विचारलेलं आहे की गाव कसे तयार होते. बघूया आपण पुढे आता. इन व्हेरी ओल्ड टाईम बिफोर मॅन बिगॅन फार्मिंग ही लिव्ह इन अ नोमॅडिक लाईफ. म्हणजे भटकत असायचा तो जेव्हापासून शेती करायला लागायच्या आधीपासून. म्हणजे माणूस हा शेती करायला लागण्यापूर्वी तो भटकत जीवन जगायचा. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत जायचा. ही लिव्ह अ नॉमॅडिक लाईफ. ही वॉज डिपेंडंट ऑन हंटिंग ॲनिमल अँड गॅदरिंग फ्रूट, रूट्स अँड बल्ब्स ऑफ फूड. म्हणजे तो काय करायचा की जगण्यासाठी शेती करत नव्हता माणूस. तो काय करायचा माणूस त्यावेळेला, त्या काळी, जुन्या काळी, ज्या शेती करण्याच्या आधीचं सांगितलं आहे आपल्याला हे, तेव्हा तो काय करायचा तर कंदमुळे किंवा शिकार, हंटिंग म्हणजे शिकार करायचा प्राण्यांची, किंवा जंगलातील कंदमुळे याच्यावरती तो आपलं जीवन जगत होता. लॅटर मॅन लर्न टू ग्रो क्रॉप्स. ही बिगॅन टू सेटल व्हेअर ही फाउंड सुटेबल लँड अँड वॉटर. म्हणजे पुढे मग काय झाला, तो शेती करायला म्हणजे रोपं लावायला शिकला, त्याच्यातून शेती करायला शिकला. आणि मग पुढे काय केलं त्याने, तो एका ठिकाणी राहू लागला. कुठे, जिथे शेती करायला लागले तिथे तो राहायला लागला. दे बिगॅन टू हेल्प इच अदर इन फार्मिंग. देअर हाऊस वेअर क्लोज बाय. द settlement were formed. The settlements began to grow bigger. Many settlements merged together to form village. People felt safer living in such settlement. म्हणजे पुढे काय झालेलं आहे बघा, ते एकमेकांना सहाय्य करू लागले आणि घरं बांधू लागले आणि एकमेकाच्या घराच्या जवळ घरं बांधू लागले. असे म्हणून वस्ती तयार झाली. सेटलमेंट्स, वस्त्या तयार झाल्या. आणि मग ह्या सेटलमेंट म्हणजे ह्या वस्त्या एकत्र येऊन त्यांची गावं तयार झाली छोटी छोटी. आणि हे गावामध्ये लोक राहायला सेफ फील करू लागले, कारण त्यांना तिथे सुरक्षित भावना निर्माण झाली त्या गावामध्ये राहण्यासाठी. ॲज फार्मिंग डेव्हलप, पीपल हॅड टू बी डिफरंट काइंड्स ऑफ वर्क. वन पर्सन कुड नॉट डू ऑल of them, so work was divided between the people. For example, making wooden implement, repairing them, weaving cloth, making jewelry and making clay pot. Thus there were artisans engaged in different occupation. म्हणजे बघा काय झालं की शेतीचा शोध लागल्यानंतर गावामध्ये एकच व्यक्ती सगळी कामं करू शकत नव्हता. म्हणून त्या लोकांमध्ये कामाची विभागणी झाली. कोणी लाकडाची अवजारं तयार करायला लागलं, कोण त्याची दुरुस्ती करायला लागलं, कोण कापड विणायला लागलं, कोणी दागिने बनवले, कोणी मातीची भांडी बनवली. असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. बघा इथे तुम्हाला फार्मिंग इम्प्लिमेंट म्हणजे शेतीची अवजारं दिलेत बघा. काही कुदळ, फावडा हे सगळी शेतीची अवजारं आहेत. विच आर द डिफरंट इम्प्लिमेंट नीड फॉर फार्मिंग. म्हणजे शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारं लागतात तुम्हाला विचारलेलं आहे. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट ॲन एन्शंट अँड मॉडर्न फार्मिंग इम्प्लिमेंट. म्हणजे जुन्या काळी काय वापरायचे आणि आत्ता नवीन काय वापरतात हे तुम्हाला विचारलेलं आहे. व्हिजिट अँड ॲग्रिकल्चर एक्झिबिशन. म्हणजे ॲग्रिकल्चर एक्झिबिशनला तुम्हाला व्हिजिट द्यायला सांगितलेली आहे. पहा पुढे बघूया आपण. कॅन यू टेलमध्ये विचारले विच हिस्टॉरिकल बिल्डिंग, मॉन्युमेंट्स, ऑब्जेक्ट एक्सेट्रा आर सीन इन युअर एरिया. म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथे कोणती ऐतिहासिक वास्तू आहे का तुमच्या एरियामध्ये, ज्या गावात किंवा ज्या टाऊनमध्ये तुम्ही राहता, ज्या सिटीमध्ये किंवा कशात तुम्ही राहता तिथे अशी कोणती ऐतिहासिक वस्तू किंवा ऐतिहासिक कोणती वास्तू आहे का असं विचारलेलं आहे तुम्हाला. बघा म्हणजे जर तुम्ही
आता बघा अशा एखाद्या ठिकाणी अजिंठा वेरूळ ही लेणी कशी आहेत, जुनी आहेत, बरोबर. अशा काही ऐतिहासिक वस्तू असतात. रत्नागिरीला आता आपण असू तर तिथे बरेच ऐतिहासिक वास्तू आहेत तिथे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या शहरामध्ये गावामध्ये ऐतिहासिक वास्तू असतात. तसं तुमच्या आजूबाजूला कोणती ऐतिहासिक वास्तू आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. पुढे आहे अ विलेज टाउन ऑर सिटी हॅज बिल्डिंग सच ॲज टेम्पल, केव्ज, मॉस्क, चर्च, मेमोरियल, फोर्ट्स, म्युझियम एक्सेट्रा. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथे गावात लेणी किंवा मस्जिद, चर्च, स्मारक, किल्ला, वस्तुसंग्रहालय अशा वास्तू असतात, बरोबर. अ प्लेस बिकम नोन बाय दीज बिल्डिंग. दे टेल अस अबाउट द रिचनेस ऑफ द प्लेस. दे हेल्प अस टू अंडरस्टँड अवर हिस्ट्री. दीज बिल्डिंग आर अवर ट्रेजर्स. दे मस्ट बी प्रोटेक्टेड. टू प्रोटेक्ट देम इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे बघा असे जे ऐतिहासिक वास्तू असतात याच्यामुळे आपल्याला हिस्ट्रीमध्ये काय घडून गेलं किंवा हिस्ट्रीमधलं संपन्नतेचं दर्शन घडतं आणि त्याच्यामुळे आपल्याला इतिहास जाणून घेण्यासाठी त्याची मदत होते. आणि आपण ह्याचं जतन केलं पाहिजे कारण हे खूप हे आहेत, व्हॅल्युएबल थिंग्स आहेत या. त्याच्यामुळे आपण ह्याचं जतन केलं पाहिजे. अ प्लेस मे अल्सो बिकम फेमस बिकॉज ऑफ अ रिलिजियस प्लेस, फेअर ऑर फोर्ट. फॉर एक्झाम्पल रायगड डिस्ट्रिक्ट इज नोन फॉर द रायगड फोर्ट. म्हणजे बघा एखादे ठिकाण हे एखाद्या वास्तूमुळे फेमस होतात. तर रायगड जिल्ह्याला रायगड हे नाव कशामुळे पडलं तर रायगड फोर्टमुळे रायगड जिल्हा रायगड म्हणून त्याचं नाव झालेलं आहे. पुढे तुम्हाला सांगितलं आहे ट्राय धिस, करून पहा. आस्क युअर टीचर ऑर पॅरेंट्स हाऊ युअर प्लेस गॉट इट्स नेम. म्हणजे तुमच्या गावाचं नाव कसं पडलं याची माहिती पालकांना आणि शिक्षकांना तुम्ही विचारायची आहे. फाइंड आउट अँड राईट डाऊन नेम्स ऑफ प्लेस which have been named after a person, fruit, flower, tree, animal, bird or water. व्यक्तीचा, फूल, फळ, झाडं, प्राणी ह्या नावांशी निगडीत असलेली गावाची नावे तुम्ही शोधून काढायची आहेत. एखाद्या फुलाशी किंवा एखाद्या फळाशी असं तुम्ही नाव शोधून काढायचं आहे की कशाशी एखादं नाव रिलेटेड आहे ते. पुढे आहे each town has a name. Similarly, road, squares and alleys also have names. Find out how they got their names. म्हणजे प्रत्येक गावाला नाव असते. तसेच चौक, रस्ता, पेठ यालासुद्धा नावे कशी पडलीत याचा तुम्ही शोध घ्यायचा आहे. बघा म्हणजे अप्पासाहेब बळवंत चौक असं पण नाव असतं माहिती आहे ना. मग ते नाव कोणाच्या तरी नावावरून पडलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही नावं शोधायची आहेत की तुमच्या आजूबाजूला अशी चौकाची किंवा पेठेची अशी कोणती नावं, रस्त्याची नावं आहेत का हे तुम्ही शोधायचं आहे. पहा पुढे आहे डू यू नो. व्हाईल रिटर्निंग फ्रॉम सुरत, छत्रपती शिवाजी महाराज स्टॉपर नियर तळेगाव इन नाशिक डिस्ट्रिक्ट. ही हॅड सेट अप अ आर्मी कॅम्प ऑफ तळ देअर, गिवन द प्लेस द नेम तळेगाव. म्हणजे बघा दिंडोरी हे एक गाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज सुरत येथून परत येत असताना नाशिक जिल्ह्यातील तळेगाव, दिंडोरी या गावाजवळ थांबले आणि तिथे त्याच्या सैन्याचा तळ ठोकला गेला होता म्हणून त्या गावाला नाव तळेगाव असे नाव पडले. पहा अशी एक हिस्ट्री सांगितलेली आहे आपल्याला. पुढे आहे धामणगाव. धामणगाव पाट इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट वॉज सो नेम्ड बिकॉज formerly there was an abundance of धामण ट्री there. म्हणजे धामण नावाचे वृक्ष हे तिथे खूप असल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव पाट या परिसरात पूर्वी धामण या नावाचे खूप वृक्ष होते त्यामुळे त्याला नाव पडलं धामणगाव. देअर इज अ व्हिलेज कॉल्ड आष्टी धोतरजोड्याची इन परहूर तालुका जालना डिस्ट्रिक्ट. फाईन धोतरजोडीज ऑफ एक्सलंट क्वालिटी वेअर मेड देअर. धिस गेव द व्हिलेज इट नेम. म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये परतूर तालुक्यात आष्टी धोतरजोड्याची नावाचे गाव आहे. का त्याचं नाव असं पडलं तर पूर्वी तिथे उत्तम धोतरजोडी मिळायची.
धोतरजोडी मिळायची, म्हणून त्या गावाला नाव दिलेलं आहे आष्टी धोतरजोड्याची. पुढे पहा, पुढे सांगितलंय Shivram Hari Rajguru was an important revolutionary in Indian struggle for freedom. He was one of three famous revolutionaries, Bhagat Singh, Rajguru and Sukhadev. Rajguru was born in Khed in Pune district. After elementary education, he moved to Amravati. There, as the Hanuman Vidyashala, he took up the cause of patriotism. At 15 years age, he went to Banaras to study Sanskrit. He knew several languages such as Marathi, Sanskrit, Hindi, Urdu and English. Bhagat Singh and Sukhdev were his close friend. Later, he took part in the revolutionary activities and become a martyr for the country, म्हणजे हुतात्मा झाले ते. In his memory, Khed, his birthplace, has been renamed राजगुरू नगर. म्हणजे बघा, हे तुम्हाला काय सांगितलेलं आहे की शिवराम हरी राजगुरू हे एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख क्रांतिकारी होते. खेडमध्ये त्यांचा जन्म झाला आणि ते शिक्षण घेण्यासाठी पुढे अमरावतीला गेले. नंतर त्यांनी हनुमान व्यायामशाळेतून देशभक्तीची शिक्षा घेतली आणि 15 वर्षी त्यांना संस्कृत भाषा अभ्यास करण्यासाठी ते बनारसला गेले. त्यांचं मराठी, संस्कृत, हिंदी, उर्दू अशा भाषांमध्ये पण प्रभुत्व होतं. सुखदेव आणि भगतसिंग यांच्याशी त्यांची विशेष मैत्री होती. पुढे राजगुरूंनी क्रांतिकार्यात भाग घेतला आणि ते हुतात्मे झाले आणि म्हणजे त्यांनी शहीद झाले ते, आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ खेड या गावाचा नाव बदलून त्याला राजगुरू नगर हे नाव देण्यात आलं. तुम्हाला काय सांगितलेलं आहे इथे की काही व्यक्तींच्या नावावरून गावाला कसे नाव देतात हे तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. पुढे आहे ट्राय दिस. वर्ल्ड हेरिटेज डे. 18th April इज वर्ल्ड हेरिटेज डे. ऑन धिस डे, pay a visit to a fort of national monuments, learn about its importance, collect information about the rules for protecting world heritage site. म्हणजे 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी एखाद्या किल्ल्याला किंवा राष्ट्रीय स्मारकाला भेट द्यायची, त्याचं महत्त्व जाणून घ्यायचं आणि कोणता त्याच्या संरक्षणाचे नियम आहेत हे सुद्धा आपण समजून घ्यायचे आहेत. पुढे बघा, खाली एक चौकटी दिलेली आहे, तिथे तुम्हाला जुने राजवाडे, इमारतींची चित्र काढायला सांगितलेली आहे. तिथे पहा, ऑब्टेन पिक्चर ऑफ हिस्टॉरिकल बिल्डिंग, मॉन्युमेंट्स अँड ओल्ड वाडाज इन युअर सराउंडिंग, स्टिक देम इन द फ्रेम. फ्रेममध्ये हे तुम्हाला चित्र चिटकवायला सांगितलेत. पुढे सांगितलं तुम्हाला, डू यू नो संत गाडगे महाराज. रियल नेम त्यांचं काय होतं? डेबूजी झिंगराजी जानोरकर. डेबूजी झिंगराजी जानोरकर. ही बिलॉंग्स टू शेगाव इन दर्यापूर तालुका ऑफ अमरावती डिस्ट्रिक्ट. संत गाडगेबाबा raised social awareness through kirtans. During his kirtan, he would ask people questions and answer them himself. Why are our people poor? Because they are not have educations. He appealed to the people to get educated. He is known as one of the great Sant in 20th century. His village will forever be remembered for his work in the service of people. म्हणजे संत गाडगे बाबा त्यांचं नाव दिलेलं आहे तुम्हाला डेबूजी झिंगराजी जानोरकर. ते अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर गावातील शेडगाव इथे होते आणि त्यांनी आपल्या कीर्तनातून जनजागृती केली. तसेच लोकांना ते सांगत होते की आपण गरीब का राहिलो, तर आपण शिकलो नाही. आणि त्यांनी 20व्या शतकातील ते एक थोर संत म्हणून ओळखले गेलेले आहेत आणि त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या गावाचे सुद्धा नाव अजरामर झाले. पुढे तुम्हाला दिले विकली मार्केट. आणि बघा, म्हणजे आठवडा बाजार. तुमच्या गावात भरतो का आठवडा बाजार? आठवडा बाजार म्हणजे काय असतं? आठवड्याला तिथे वेगवेगळ्या गावातून लोक एका ठिकाणी येतात आणि तिथे भाज्या, फळं किंवा कडधान्य, धान्य सगळ्याचा मोठा बाजार भरतो. विकली आठवड्यातनं एकदा असतो आणि मग तिथे लोकांची गर्दी होते सामान खरेदी करण्यासाठी. तुमच्या इथे आठवडा बाजार आहे का तुमच्या गावामध्ये? पुढे आहे मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. वाहतुकीची साधने. बघा, वाहतुकीची साधने तुम्हाला इथे दिलेली आहेत. बैलगाडी दिलेली आहे, बुलक कार्ट, नंतर ट्रक आहे, बस आहे, मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट.
इथे तुम्हाला म्हटलं आहे बघा, व्हिजिट अ वीकली मार्केट अँड मीट अ शॉपकीपर देअर, इंटरव्ह्यू हिम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग क्वेश्चन. म्हणजे इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तुम्ही आठवडा बाजारात जाऊन एखाद्या दुकानदाराचा. काय क्वेश्चन विचारणार तुम्ही? हाऊ मेनी इयर्स हॅव यू बीन इन धिस ऑक्युपेशन, म्हणजे या व्यवसायामध्ये किती वर्ष आहात. तसंच विच आयटम डू यू सेल इन युअर शॉप, तुमच्या दुकानात तुम्ही कोणकोणत्या वस्तू विक्रीला ठेवलेल्या आहेत. तसंच व्हेअर डू यू गेट दीज आयटम फ्रॉम, तुम्हाला हे आयटम कुठून मिळतात. आणि विच मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट आर यूज टू कॅरी द गुड, म्हणजे तुम्ही कोणत्या वाहतुकीच्या साधनांचा उपयोग करून हे इथपर्यंत आणता. पीपल, हे तुम्ही प्रश्न त्यांना विचारायचे आहेत इंटरव्ह्यूमध्ये. पीपल in village are dependent on weekly market for their daily needs. These markets sell all essential items, mainly food, grains, vegetable farming implements, clothes etc. become available here. म्हणजे आठवडा बाजार हे गावातील गावामध्ये बघा मोठे मोठे मार्केट नसतात. मग ह्या आठवड्या बाजारामुळे काय होतं तर वेगवेगळ्या गावातील लोक एका ठिकाणी येतात विकायला, म्हणजे शॉपकीपर एका ठिकाणी विकतात. त्याच्यामुळे गावातील लोकांनासुद्धा आठवड्याभराचं सामान घेता येतं एकाच ठिकाणावरून. आणि भाजीपाला, शेतीची अवजारं, कपडे अशा विविध वस्तू इथे उपलब्ध होतात. तसंच बाजाराच्या निमित्ताने परिसरातील लोक एकमेकांना भेटतात, त्यांची खुशालीसुद्धा समजते. पुढे आहे डू यू नो, डॉंकी मार्केट जेजुरी, म्हणजे गाढव बाजार. बघा, डू यू नो मध्ये तुम्हाला सांगितले डॉंकी मार्केट जेजुरी. People belonging to various caste and community attend a fair of folk deities of masses in Maharashtra, which reverses many things related to people living, such as different types of market are also part of this fair. Jejuri in Pune district and Madhi in Ahmednagar district are places of pilgrimage. They are also well known for their donkey market. At Malegaon, another place of pilgrimage in Nanded district, a market is held for donkey and horses. Place come to be known for reasons such as there. म्हणजे बघा, महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या लोकदैवतांच्या यात्रेत विविध जाती जमातीचे लोक श्रद्धेने सामील होतात. म्हणजे बघा, जे लोकदैवत आहेत, लोक त्याला श्रद्धेने देव मानतात, त्यांच्या यात्रेमध्ये विविध जाती जमातीचे लोक सामील होतात. आणि त्यांच्या जगण्याशी संबंधित व्यवहार, म्हणजे त्यांना जगण्यासाठी जे वस्तू लागतात त्याचे तिथे व्यवहार केले जातात, बाजार भरले जातात. उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यातील जेजुरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील मढी ही तीर्थक्षेत्रे गाढवाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यातील मालेगाव या तीर्थक्षेत्री घोडे आणि गाढवांचा बाजार भरला जातो. हे ह्या गावाचे वैशिष्ट्य आहे. पुढे बघा, थिंक अँड टेल आर द पिक्चर्स ऑफ वीकली मार्केट अँड ऑफ द मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट रिलेटेड इन एनी वे. म्हणजे आठवडा बाजार आणि वाहतुकीची साधने या दोन चित्रांचा संबंध तुम्हाला जोडता येतो का? तुम्हाला इथे दिलेले आहेत ना दोन चित्रे, त्याचा काय संबंध आहे तुम्ही सांगू शकता का? तर ही लोक जी इथे येतात मार्केटमध्ये विकण्यासाठी, ती लोक त्यांचं सामान हे ट्रान्सपोर्टचं कोणतं तरी साधन वापरूनच ते येत असतील ना, त्याच्याशिवाय किंवा परत जाताना सुद्धा त्यांना त्याचीच गरज लागणार आहे. बघा, इथे एक पझल दिलेला आहे. फाइंड द नेम्स ऑफ पर्सन, प्लेस, रिलेशन्स, ॲनिमल्स, व्हेजिटेबल हिडन इन द पझल अलॉंग साईड. इथे आपल्याला नावं शोधायची आहेत. आता काय शिकलो आपण ह्या लेसनमध्ये? व्हॉट वी हॅव लर्न, मेनी सेटलमेंट्स मर्ज टुगेदर अँड फॉर्म अ विलेज. म्हणजे अनेक वस्त्या एकत्र येऊन गावं बनली आहेत. ॲज फार्मिंग डेव्हलप पीपल हॅज टू बी डिफरंट काइंड ऑफ वर्क. म्हणजे शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढलेली आहेत. सम प्लेसेस बिकम नोन फॉर द हिस्टॉरिकल बिल्डिंग. म्हणजे काही वास्तूंच्यामुळे त्या गावाची ओळख निर्माण झालेली आहे. आपण बघितलं रायगड डिस्ट्रिक्ट हे कशामुळे ओळखलं जातं, तर रायगड फोर्टमुळे. पुढे बघा, अ प्लेस गेट इट्स रिनाउन फ्रॉम इट्स पीपल अँड देअर इम्पॉर्टंट डीड्स. म्हणजे काही
लोकांच्यामुळे गावाला मोठेपणा मिळतो. इसेन्शियल आयटम आर अवेलेबल इन मार्केट, म्हणजे बाजारामध्ये गरजेच्या वस्तू मिळतात. पहा, इथे आपला हा लेसन कंप्लीट झालेला आहे. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, तसेच व्हिडिओ लाईकसुद्धा करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3rd स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा घेता येईल.